नात्यांचा अधर्म की सत्याची साथ? आपण कोणाची पूजा करतोय नक्की? मित्रांनो नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर बोलण्याची हिंमत खूप कमी लोक करतात. आपण लहानपणापासून ऐकत आलोय, घर का बेदी लंका ढाय. आपण विभीषणाला शिव्या देतो, ज्याने आपल्या भावाचा त्याग केला. पण आपण कर्णाची स्तुती करतो, ज्याने अधर्माची साथ दिली. मित्रासाठी रक्ताच्या भावांच्या विरोधात शस्त्र उचलले. का? आज आपण आपल्या मेंदूला गंज चढू दिला आहे. आपण नाती आणि मैत्री या शब्दाच्या आड एवढे आंधळे झालो आहोत की आपल्याला धर्म आणि अधर्मातल्या सीमारेषा दिसतच नाहीत. आज आपण चर्चा करणार आहोत त्या विभीषणाच्या मानसिकतेची जिची देशाला गरज आहे. त्या भीष्मानी कर्णाची गरज नाही आपल्याला, ज्यांच्यामुळं महाभारतासारखा विनाश घडला. आज मला त्याच कथेबद्दल थोडं सांगायचं आहे, विभीषणाबद्दल बोलायचं आहे. विभीषणाची त्यागाची आणि सत्याची परिकाष्ठा कशाला म्हणतात ते आज बघू. विभीषण, ज्याच्या नावाखाली आज लोक आपल्या मुलाचं नाव ठेवायला घाबरतात. पण विचार करा, विभीषणानं काय सोडलं हो? त्यानं सोन्याची लंका सोडली, सुखसुविधा सोडल्या, आपल्या भावाचा त्याग केला. का केला? कारण त्याचा भाऊ रावण हा एक गुन्हेगार होता. रावण असेल कितीही मोठा पंडित, कितीही मोठा शिवभक्त, पण त्यानं स्त्रियांच्यावरती अत्याचार करण्याचे सोडले का? अजिबात नाही. स्त्रियांचे हरण करणं सोडलं का? अजिबात नाही. तो आपल्या शक्तीचा वापर महिलांचं शोषण करण्यासाठी करत होता. विभीषणानं त्याला अनेकदा समजवलं, पण अहंकारी रावणानं ऐकलं नाही. विभीषणानं दाखवून दिलं की जर घरचा माणूस अधर्म करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहायचं नसतं, ते पाप आहे. पण आपल्या लोकधर्मातील लोकांनी विभीषणालाच विलन बनवून टाकलं. त्याचाच विरोध केला गेला. ज्यानं धर्माची साथ दिली आपण त्याचा विरोध केला. अरे ज्यानं रामाची साथ दिली त्या विभीषणाचा विरोध आपण कसं काय करू शकतो? आपण रामाची साथ देणाऱ्या हनुमानाला पूजतो, मग रामाची साथ देणाऱ्या त्या विभीषणाला फितूर का बरं म्हणतो? कारण आपल्याला आपली नाती, जी सडलेली नाती आहेत ना, ते तोडायची भीती वाटते. त्यामुळं आपण अनेकदा काय करतो, त्या अधर्मी लोकांना साथ देतो जे आपल्या घरात असतात. कर्ण आणि भीष्म कर्तव्याच्या नावाखाली अधर्माला खतपाणी. दुसरीकडे बघा कर्ण, आपण त्याला महान दानशूर म्हणतो. मैत्री असावी तर कर्णासारखी असं म्हणतो. पण कर्ण कोणासाठी लढला? दुर्योधनासाठी. ज्यानं भर सभेत एका स्त्रीचा अपमान केला, ज्यानं आपल्या भावांचे हक्क हिरावून घेतले. कर्णाला नाही म्हणता येत होतं, पण त्यानं म्हटलं, त्यानं अधर्माची साथ दिली. पितामह भीष्मानं काय केलं? आपला वडील म्हणजे मुलगा लग्नाला आलेला आहे, मुलगा लग्नाला आलेला असताना सुद्धा बापाला पोरगी आवडते आणि पितामह भीष्म याच्याकडे त्यांचे वडील जातात आणि भीष्माला विनंती करतात की लग्न करण्यासाठी तुझी परमिशन दे, तू जाऊन समजव की बाबानो माझ्यासंग लग्न करायला समजव त्यांच्या घरी जाऊन. भीष्म तयार होतात. भीष्मांनी प्रतिज्ञा केली आपल्या वडिलांना अधर्म करण्यापासून रोखायचं सोडून. भीष्म स्वतःच प्रतिज्ञा करतात की मी लग्न करणार नाही. याच्यासारखा मोठा अधर्म कोण करणार? आणि मग महाभारत घडणार नाही. त्याच भीष्मानं जेव्हा आपल्या वडिलांचा अधर्म रोखायला हवा होता ना, त्यांनी रोखला का? नाही. तेव्हा ते शांत बसले. असा कोणता पोरगा आहे की जो स्वतः लग्नाला असताना आपल्या बापासाठी पोरगी बघतो आणि बापासाठी पोरगी बघायला स्वतः लग्न न करण्याचा निर्णय घेतो? अधर्म होणार नाही? महाभारत का घडणार नाही? घडणार ना. भीष्मानं त्यावेळेसच जर आपल्या वडिलाला रोखलं असतं तर महाभारत झालंच नसतं. आपल्या चुकीच्या प्रतिज्ञा आणि आपल्या चुकीची निष्ठा हेच अधर्माचे सर्वात मोठं बळ असतं. दुर्योधनाची काय लायकी होती हो अधर्म करायची? जर त्याला भीष्म आणि कर्णासारखे महान लोकांची साथ नसती तर तो कधीच कोणावर अन्याय करू शकला नसता. आजचा समाज आणि रावण वृत्ती. आजच्या काळात काय चाललंय माहिती आहे का? आपल्या घरातला कोणी खून करून आला, बलात्कार करून आला किंवा भ्रष्टाचार करून आला ना, तरी आपण काय करतो?
अरे तो माझा भाऊ आहे, ती माझी बायको आहे, माझा नवरा आहे, मी कशी साथ सोडू? हीच ती हीच ती मानसिकता आहे जी गुन्हेगारांना जन्म देते. तुम्ही पाहिलं असेल, आजकाल पत्नी आपल्या पतीचा खून करते आणि पती पत्नीवर अत्याचार करतोय. हे का घडतंय? कारण आपण माणूस घडवायला विसरलो. आपल्याला राम नकोय, कारण रामासारखं व्हायला राजवाडा सोडावा लागतो, जंगलात भटकावं लागतं, सत्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागतो. आपल्याला रावण हवंय का माहितीये का? त्यामध्ये लोभ आहे, ताकद आहे, वासना आहे, ऐश्वर आहे, सगळं तर आहे. आपण रावणाला पंडित म्हणून मान देतो, कारण आपल्याला त्याच्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. रावणाचे दुर्गुण कधी कधी पाहिलेले दिसत नाहीत मला. रावणाला ग्लोरिफाय केलं जातं. इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या चुका. अजून एक उदाहरण बघा. जेव्हा धृतराष्ट्र आंधळा होता तेव्हा तो फक्त डोळ्याने आंधळा होता असं वाटतं का? तर तो पुत्र मोहाने सुद्धा आंधळा होता. आपला मुलगा चूक करतोय, त्याला शिक्षा करायची सोडून त्याचं तो समर्थन करत होता. आजच्या आई वडील काय करतात? हेच करतात ना. मुलगा शाळेत कोणाला तरी मारून आला तर पालक म्हणतात, वा माझा मुलगा किती शक्तिशाली आहे. मुलगा किंवा मुलगी चुकीच्या मार्गाला लागली तर आपण समाजाच्या भीतीपोटी ते लपवतो. कामाच्या ठिकाणी आपला बॉस किंवा सहकारी चुकीचं वागत असेल तरी आपण आपल्या स्वार्थासाठी, प्रमोशनसाठी गप्प बसतो ना. लक्षात ठेवा, अन्यायाला साथ देणारा हा अन्यायी माणसापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. जर आपण घराघरात विभीषण तयार केले असते ना तर आज गुन्हेगारांना थारा मिळाला नसता. देश महान कसा बनेल हो? मित्रांनो, आपला देश महान तेव्हाच बनेल जेव्हा आपण आपल्या मुलांना माणूस बनवण्याचं शिक्षण देऊ. केवळ डिग्री घेऊन रोबोट बनवू नका. ज्यांच्यात संवेदना नाहीत, जे फक्त पैशाचा विचार करतात. जर तुम्हाला अधर्म दिसत असेल तर तिथे कृष्णाची साथ द्या, रामाची साथ द्या. मग तो अधर्म तुमच्या घरात का असेना. विभीषणाने राज्य गमावले, लोकांची निंदा सहन केली, पण त्याने सत्तेची साथ कधीच सोडली नाही. हीच हिंमत आपल्याला आज हवी. आपल्या मुलांना सांगा, नात्यापेक्षा नीतिमत्ता मोठी. सत्यासाठी एकटे पडला तरी चालेल, पण अधर्माच्या गर्दीत सामील होऊ नका. जर आपला देश वाचवायचा असेल तर आधी स्वतःच्या घरातला अधर्म नष्ट करा. तुम्ही तुमच्या मुलाला माणूस बनण्याचं ट्रेनिंग द्या, तेव्हाच हा देश महान बनेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण रावणाचं उदात्तीकरण थांबवत नाही ना तोपर्यंत रामाचं राज्य कधीच येणार नाही. हे लक्षात घ्या. विचार करा, तुम्ही विभीषण होणार की अधर्माची साथ देणारे कर्ण, हे तुम्हीच ठरवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.